मी अविनाशी आहे हे मला आज कळालं, आत्ता कळालं. आणि माझं जे अविनाशित्व आहे त्याला माझा नमस्कार. आणि ते कुठे आहे तर माझ्यामध्येच आहे. हे मला केव्हा समजलं, जेव्हा माझ्या आतमधले, मनातले, भावनेमधले, विचारांमधले जे काय मळप होतं ते मळप दूर झालं, मन स्वच्छ झालं, बुद्धी स्वच्छ झाली, भाव शुद्ध झाला आणि हे सगळे आत्म्यामध्ये विलीन झाले. तेव्हा मला कळालं की माझं रूप हे विनाशी आहे. आणि मग तिथे राजा जनक काय म्हणतात की माझ्या ह्या अविनाशी रूपाला नमन, माझे मलाच नमन. मी आतापर्यंत बाहेर शोधत होतो. आणि ह्याच्यात गुरुदेवांनी आपल्याला काय सांगितलंय की ह्याची प्रगती जी आहे, आपल्या ज्ञानाची प्रगती, ग्रोथ, ती कशी होते? वह, वह म्हणजे तो, त्यानंतर आप, आम्ही, आणि त्यानंतर मी. तर तो म्हणायला सोपं आहे की नाही? तो सोपं आहे की नाही? काय अवघड नाही याच्यामध्ये. पण आपण सगळे म्हणायला थोडस कठीण आहे. आणि त्याच्यातल्या त्यात मी म्हणायला अजून जास्त कठीण आहे की नाही? तो आहे सर्व सृष्टी, आपण सर्व सर्व एक आहोत, आणि मी सगळीकडे आहे. तर हा जो मी जेव्हा आपल्याला अनुभूतीमध्ये आला, तर तेव्हा मी कसे झालं, माझं रूप कसं आहे, अविनाशी आहे हे मला समजलं. मन आहे. मन जेव्हा बहिर्मुख असते तेव्हा आपण त्याला काय मन म्हणतो. आणि जेव्हा ते अंतर्मुख होते, आतमध्ये जाते, तेव्हा ते काय, नमन होते. नमन म्हणजे काय? जिथे मन नाही, त्याचं मनाचं अस्तित्व नाही. मनाचं अस्तित्व नाही म्हणजे काय? की विचार, येणारे वेगवेगळे विचार, विचारांसोबत येणारे भाव, हे सगळं जे आहे ते विलीन झालं आणि मी नमन झालो. आणि हेच काय आहे? समर्पण आहे. आणि हे समर्पण जेव्हा होतंय तेव्हाच मला माझी ही स्वतःची जाणीव होते, म्हणजेच अनुभूती होते. मन, बुद्धी जेव्हा आत्म्यामध्ये विलीन होतात तेव्हा ही प्रक्रिया होते. मग गुरु, ईश्वर आणि मी एकच आहोत हे जेव्हा समजते तेव्हा काय आहे की मी कधी जन्मलो नाही, कधी माझा मृत्यू पण झाला नाही. ही सगळी सृष्टी, हे सगळं ब्रह्मांड एक वेळेस नाहीसं होईल, पण मी आहे. आणि त्यामुळं हा जो भेद आहे, हा भेद जेव्हा मिटतो तर त्यावेळेस आपल्याला त्या सूक्ष्म ज्ञानाची ओळख होते. ज्ञानाची सूक्ष्मता जी आहे त्याची ओळख होते. आणि त्यासाठी गुरुदेवांनी काय सांगितलंय की ते तुम्हाला अवघड जाईल, किंवा काही दिवसानंतर, बरीचशी प्रतीक्षा केल्यानंतर होईल, असं नाहीये. तर तुम्ही इथे आलात, हे श्रवण करता आहात, म्हणजे तुम्ही त्यासाठी पात्र आहात.
तुम्ही कसे आहात त्याच्यासाठी पात्र आहात. म्हणजे तुमची इलिजिबिलिटी झालेली आहे. आता करायचं काय आहे, तर आपल्यातलं जे जे काही आहे, वासना असतील, त्याच्यानंतर आपल्या आतमध्ये विचारांची काही गोंधळ असेल, काही तणाव असतील, त्यानंतर काही इम्प्रेशन्स असतील, तर हे सगळे काय करायचे, गुरुला समर्पित करायचे. गुरु, ईश्वर आणि आत्मा एकच आहे, परंतु आपल्याला ते कुठेतरी समजण्यासाठी साकार रूपामध्ये आपण मानतो. आणि मग आता जर समजा आपण म्हणलं की हे सगळं निराकार आहे, सगळं एकच आहे, तर मग समर्पण कुठं करायचं? तर मग गुरुला आपण समर्पण करतोय. मग ईश्वर गुरु त्यांना काय पाहिजे, तर तुमचं तुम्ही जे काही करता, जे काही आमिष आहे, ते आमिष कुठलंही नको आहे की नाही? त्याला नारळ नको, फूल नको, पैसे नको, काही नको आहे. काय पाहिजे, तर तुमच्यातलं जे मळालेलं मन आहे, त्याच्यातली जी घाण आहे, जी तुम्हाला नको आहे, ते सगळं गुरुच्या चरणी समर्पित करायचं. नाहीतर आपण करतो काय, की प्रश्न घेऊन जातो, है ना, बरेचसे प्रश्न घेऊन जातो. आणि प्रश्न कसे असतात, प्रश्नांचं पहिलं हे असतंय ते म्हणजे वैयक्तिक स्वरूपामध्ये, माझं, माझे प्रश्न. त्यानंतर असतंय सार्वजनिक स्वरूपामध्ये, आमचं, आहे की नाही? आणि त्यानंतर असते, मला वाटते, माझ्या मनाला वाटते की इतरांना सगळं तसं असेल, तर तसे प्रश्न. बरोबर आहे की नाही? असे प्रश्न आपण घेऊन जातो. मग तिथे ज्ञानप्राप्ती होईल का? नाही होणार. तर ठीक आहे, आपण तिथे घेऊन गेल्यानंतर ते तिथंच पूर्ण समर्पित करून आपण मुक्त व्हायचं, मोकळं व्हायचं. तर हे जेव्हा आपण करतो, तर त्यावेळेस आपल्याला हे ज्ञान आहे, या ज्ञानाचा स्पर्श होतो. आणि राजा जनकाला अष्टावक्रांच्या समोर हे सगळं समर्पण झाल्यामुळं ते ज्ञानप्राप्ती झाली. आणि मग राजा जनकांनी काय म्हणलं, की माझ्यातला मी आहे त्याला नमस्कार. पहिली वेळ की माझ्यातल्या मला नमस्कार केला. म्हणून ते वारंवार म्हणतात की माझ्यातल्या मला नमस्कार. म्हणजेच समर्पण झालं, नमन झालं. आणि ही प्रक्रिया कशी झाली, तर माझ्यातलं मन, माझी बुद्धी, हे सगळं आत्म्यामध्ये विलीन झालं. आणि मला हे काय कळालं, की मी कधी जन्मलो नाही, त्यामुळे माझा मृत्यू पण नाहीये. हे सगळं ब्रह्मांड एक वेळेस नाहीसं होईल, पण मी आहे. आणि आपल्याला गुरुदेवांनी ह्या सगळ्या ज्ञानाची अनुभूती दिलेली आहे. फक्त आपल्याला आठवायचंय की कुठे अनुभूती मिळाली आपल्याला, कुठे हे स्ट्राईक झालं. कारण प्रत्येक वेळेस सगळंच्या सगळं स्ट्राईक होईल असं सांगता येत नाही, पण कधी कधी स्ट्राईक होतंय ते. ते थोडंसं आपण हे करायचं. आणि आपल्याला गुरुदेवांनी किती छान सांगितलेलं आहे की आपण इथे आलो. पुन्हा ते सांगितलं, जे प्रत्यक्ष हजर आहेत ते, जे ऐकतायत ते, म्हणजे इथं हजर नसताना सुद्धा ऐकता आहेत, आणि आता वर्षानुवर्षापासून ऐकता आहेत, हे सगळे जण ह्यासाठी पात्र आहे. ह्या ज्ञानासाठी ते पात्र आहे. मग पुन्हा काय सांगितलं, की कोणता भाव घेऊन आपण विश्राम करायचा. विश्राम स्थितीमध्ये येणं महत्वाचं. विश्राम स्थितीमध्ये आल्याशिवाय
हे ज्ञान कळत नाही आणि आत्मसात पण होत. तर मग काय करायचं आपल्याला, की मी सगळं एक आहो. ईश्वर, गुरु, आत्मा सगळं एक आहे. सगळं माझ्यामध्येच आहे. आणि प्रसन्नतेनं विश्राम करायचा. बाकी सगळं होत राहील. याचा हे मला समजलं सगळं एक आहे याचा अर्थ बाकीचं काही होणार नाही असं नाही. ते सगळं होत राहील आणि मी पण ते करत राहील. परंतु माझा मुख्य भाव काय आहे, हे सगळं एक आहे. आणि माझं अस्तित्व कसं आहे, अविनाशी आहे. जय गुरुदेव.